डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड येथे अस्पृश्यता, जातीवाद आणि लिंगभेदाविरोधात केलेल्या मनुस्मृती दहनाला 98 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दलित संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने आज गुरुवारी मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी समतेचा जागर केला। यानंतर मनुस्मृतीच्या प्रतिकात्मक प्रती जाळून जातीय व्यवस्थेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। महादेव तलवार यांनी आजही जातीच्या आधारावर समाजात भेदभाव सुरू आहे। बाबासाहेबांचा संघर्ष केवळ इतिहास न राहता आजही मार्गदर्शक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। दलित नेते मल्लेश चौगुले यांनी हुबेतील ऑनर किलिंग प्रकरणाचा निषेध व्यक्त करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून 25 डिसेंबर 1927 रोजी या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले होते। त्यावेळी सर्व विशेष म्हणजे वेगळे धर्माचे वेगळे समाजाच्या लोकांनी या अंधश्रद्धेच्या आतमध्ये जे विविध मानवतेला कलंक लागणारे काही घटना त्याच्यामध्ये लिहिले होते। या मनुस्मृतीमध्ये महिलांचे हक्क आणि जातीवाद, अंधश्रद्धा हे त्यामध्ये नमूद केले होते, परंतु त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी मानले नाही। म्हणून त्यांनी आज आम्ही मनुस्मृतीचं दहन केलं आणि या देशाला संविधान निर्माण करून या सर्व समाजाला, सर्व धर्माला न्याय देण्याचे काम बाबासाहेबांनी केले। आज आम्हाला दुःख होत आहे। हुबळी येथील जे घटना घडली, मान्या हे 7 महिन्याच्या मुलीवर जे त्यांच्या वडिलांनीच तिचं हत्या करून आज तिचं हत्या किंवा मोठ्या प्रमाणात करून 2 मुलांचे म्हणजे आईचं व मुलाचे पण त्यांनी निष्पापपणे खून केला आणि अजून सुद्धा हे मनुस्मृती जिवंत ठेवण्याचे काम काही विचारवादी लोक करत आहेत। त्याला आमचा तीव्र निषेध आहे आणि ज्या लोकांनी मान्याचं हत्या केलेलं आहे त्यांचे वडील आणि त्यांना सपोर्ट केलेल्या सगळ्या लोकांना ताबडतोब सरकारने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि आम्ही सर्वजण आज मान्याला श्रद्धांजली अर्पण करून तिचा आज आठवण करतो। कार्यक्रमाला विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।